नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये जसं की आपल्याला माहित आहे की आपल्याला 4 सब्जेक्ट आहेत. पहिला आहे भाषा विषय, दुसरा आहे मेंटल एबिलिटी किंवा बुद्धिमत्ता चाचणी, तिसरा आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा पर्यावरण आणि चौथा आहे अरिथमॅटिक किंवा त्याला आपण गणित असं म्हणू शकतो. तर आज आपण गणिताचा पहिला चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, जे आपलं गणिताचं पहिलं लेक्चर आहे. जसं की प्रॉस्पेक्टस म्हणजे जे काय आपल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचं जे काय पत्रक गव्हर्नमेंटने रिलीज केलं आहे, त्यामध्ये इथे क्लिअरली मेन्शन आहे की तुमचे गणितामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट, कोणते कोणते टॉपिक तुम्हाला शिकायचे आहेत. त्यामध्ये पहिलं आहे नंबर सिस्टम. एक मिनिट. पहिलं आहे तुमचं नंबर सिस्टम. ठीक आहे. नंबर सिस्टम म्हणजे काय? कुठलीही एक संख्या किंवा कुठलेही काही आकडे जेव्हा एका विशिष्ट क्रमामध्ये लावले जातात, त्याला आपण सिस्टम म्हणतो. आता सिस्टम म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहेच. नसतील तर आपण हळूहळू समजूयात. डोंट वरी. दुसरा आहे फोर फंडामेंटल ऑपरेशन ऑफ होल नंबर्स. आता सगळ्यांना माहित आहे की आपले फोर फंडामेंटल ऑपरेशन कोणते असतात. गणितामध्ये मूळ 4 क्रिया असतात. प्लस म्हणजे त्याला आपण ऍडिशन किंवा बेरीज म्हणतो. दुसरा आहे मायनस म्हणजे त्याला आपण सबट्रॅक्शन किंवा वजाबाकी म्हणतो. तिसरा आहे मल्टिप्लिकेशन किंवा त्याला आपण गुणाकार म्हणतो. आणि चौथा आहे डिव्हिजन, त्याला आपण भागाकार म्हणतो. ह्या 4 मूळ क्रिया आहेत. ह्या 4 मूळ क्रियावरती आपल्याला काम करायचं आहे. ओके, हा झाला दुसरा. त्यानंतर आहे तिसरा फॅक्टर्स अँड मल्टिपल्स ऑफ इन्क्लुडिंग देअर प्रॉपर्टीज. आता मला सांगा, 6 जर तुम्हाला एक आकडा दिला 6, तर 6चे फॅक्टर कोणते कोणते होते? अशी कोणत्या कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांना गुणल्यावरती 6 येतो? तुम्ही म्हणाल की 2 किंवा 3. 2 आणि 3. आता मला सांगा, 2 आणि 3 हे फक्त एवढे दोनच फॅक्टर आहेत का? नाही. तर आपण याला 1 नाही मल्टिप्लाय केलं तरी हे झालंच ना. तर 6चे ऍक्च्युली आपल्याला 3 फॅक्टर मिळाले. 2 इंटू 3 इंटू 1. त्यानंतर यांना आपण अजून पुढे डिवाइड करू शकत नाही, म्हणून 6चे मूळ 3 फॅक्टर आहेत. आता त्या फॅक्टर्सचे मल्टिप्लिकेशन्स आणि त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहे ते पण आपण यामध्ये शिकणार आहोत. चौथा आहे फ्रॅक्शन अँड फंडामेंटल ऑपरेशनल. आता फ्रॅक्शन्स कोणते कोणते असतात? जसं इथे लिहिलेलं आहे बघा, 1/3 किंवा 1/3, 1/2 किंवा 1/2. हे सगळे फ्रॅक्शन्स आहेत. आता जरुरी नाही की दरवेळेस 1 बाय समथिंग असेल किंवा 1च्या खालीच एखादी संख्या असेल, काही हरकत नाही. ते आपण हळूहळू शिकूया. त्यानंतर 5वं येतं मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे काय? आता आपण लांबी मोजतो, बरोबर? लांबी कशामध्ये मोजतो आपण? सेंटीमीटर, मिलीमीटर, बरोबर? किलोमीटर, मीटर. त्यानंतर आपण वजन मोजतो, वजन किलोग्राम, ग्राम, बरोबर? त्यानंतर आपण तिसरं आहे पाणी मोजतो. पाणी कशामध्ये मोजतो किंवा एखादं लिक्विड कशामध्ये मोजतो? तर ते आपण मोजतो लिटर, मिलीलीटर. जसं आपण दूध घेतो की आपली आई आपल्याला सांगते की जा दूध घेऊन ये, 1 लिटर घेऊन ये, तर आपण लिटरमध्ये आणतो, बरोबर? त्यानंतर आहे, हे झालं 5वं झालं मेजरमेंट. ठीक आहे. त्यानंतर 6वं आहे सिम्प्लिफिकेशन ऑफ न्यूमेरिकल एक्सप्रेशन. यामध्ये आपल्याला पदावली किंवा आपण सिम्प्लिफिकेशन असं याला म्हणू शकतो. यामध्ये काही बेसिक नियम्स लागतात. जसं की बॉडमास आहे किंवा मराठीमध्ये पदावली आपण त्याला म्हणतो. पदावलीचे काही नियम आहेत, बॉडमासचे काही नियम आहेत, त्यानुसारच तो एखादा सिक्वेन्स सॉल्व्ह केला जाऊ शकतो. त्यानंतर पेरिमीटर अँड एरिया म्हणजे मराठीमध्ये परिमिती आणि त्याचा क्षेत्रफळ असं आपण म्हणू. त्यानंतर टाईप ऑफ अँगल अँड देअर सिम्पल ऍप्लिकेशन. अँगल म्हणजे कोन. कोन म्हणजे मी कोण तू कोण असा कोन नाही, तर त्याचा अर्थ आहे अँगल. समजा या 2 लाईन आहेत, तर या 2 लाईन मध्ये किती अंशाचा अँगल बनला किंवा किती डिग्रीचा कोन बनला याला म्हणतात अँगल. ते आपण शिकूया. त्यानंतर डेटा अनालिसिस युजिंग बार डायग्राम, टेबल अँड पिक्टोग्राफ. तर हे जे ह्या ज्या 4 छोट्या छोट्या आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत, यामध्ये बघून असेच आपल्याला शिकायचं आहे. हे काही फार अवघड नाही, आपण समजूयात. आणि त्यानंतर मिसलेनियस. मिसलेनियस म्हणजे या सर्वांचं मिश्र होऊन काही प्रश्न बनू शकतात, ते आपल्याला शिकायचे आहे. तर इट्स ओके. हे आपला गणिताचा एक बेसिक सिलेबस जवाहर नवोदय विद्यालयासाठी आपल्याला सांगण्यात आला आहे. चला आता तर आपण सुरुवात करूया. पहिला चॅप्टर काय आहे आपला? नंबर सिस्टम. नंबर सिस्टम काय आहे आणि काय याची गरज पडली, बरोबर? नंबर सिस्टम म्हणजे काय? चला आता नंबर सिस्टम सर्वांना माहित असो नसो, पण आपल्याला सर्वांना सूर्यमाला किंवा सोलार सिस्टम माहित आहे, बरोबर? सोलार सिस्टमच्या सेंटरमध्ये काय असतो? सोलारच्या सिस्टमच्या सेंटरमध्ये आहे आपला सन. सन म्हणजे सूर्य. सन नंतर पहिला ग्रह कोणता येतो? मर्क्युरी. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? बुध ग्रह. ठीक आहे. त्यानंतर दुसरा कोणता येतो ग्रह? शुक्र किंवा त्याला आपण व्हीनस म्हणतो. त्यानंतर तिसरा ग्रह कोणता येतो? आपली पृथ्वी, जिथं आपण सर्व राहतो, त्याला आपण अर्थ म्हणतो. त्यानंतर चौथा कोणता येतो? मार्स किंवा त्याला मंगळ असं म्हणतात.
मग 5वा कोणता आहे? शनी किंवा त्याला सॅटर्न असं म्हणतात. 6वा कोणता आहे? ज्युपिटर. 7वा आहे युरेनस. युरेनस इथे दोनदा दाखवला आहे, नो मॅटर. आणि 8वा आहे नेपच्यून. तर हे सगळे एका सिस्टम मध्ये काम करतात. हे एका सिस्टम मध्ये सूर्याभोवती सगळीकडे फिरत असतात. तर एखादी सिस्टम कशी काम करते त्याचं एक बेसिक एक्झाम्पल देण्यासाठी मी तुम्हाला समजून सांगितलं. सोलार सिस्टम. तशीच नंबरची पण काही सिस्टम असते. आता नंबर सिस्टम म्हणजे काय आणि आपल्याला त्याची गरज का पडते, बरोबर? नंबर सिस्टम, व्हॉट इज नंबर सिस्टम अँड व्हाय डू वी नीड दॅट? तुम्हाला ज्यांना मराठी आणि इंग्लिश हे दोन विषय, दोन लँग्वेज आहेत, त्यांनी घाबरू नका. हे लेक्चर दोघांनाही व्यवस्थित समजेल. ज्यांना समजत नाही आहे त्यांनी प्लीज कमेंट करा, आपण त्यांना पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया. ठीक आहे? दिस इज जस्ट डेमो लेक्चर. लाईव्ह लेक्चर मध्ये मी सगळ्यांचे डाऊट क्लिअर करणार. ओके. आता नंबर सिस्टम काय आहे की एक स्पेसिफिक रूलनुसार जे काही दोन नंबर्स एकमेकांना जोडले जातात त्याला आपण सिस्टम म्हणतो, बरोबर? आणि त्यांची गरज का पडते आपल्याला? आता मला सांगा, तुम्हाला जर तुमच्या आईने सांगितलं की दूध घेऊन ये, तर तुम्ही काय विचारता? आई किती आणू? किती क्वांटिटीमध्ये आणू? तर क्वांटिटीमध्ये काय असतं? आई म्हणेल की अर्धा लिटर किंवा हाफ लिटर घेऊन ये त्याला, आणि कधी कधी सांगणार आपल्याला 1 लिटर घेऊन ये. आता मी जर तुम्हाला विचारलं की तुमचं वय काय आहे, तुमचं एज काय आहे, बरोबर? तर तुमचं एज काय आहे? मराठी विद्यार्थी म्हणतील की माझं वय 9 ते 10 वर्ष आहे, किंवा इंग्रजी विद्यार्थी काय म्हणतील की माझं एज 9 to 10 इयर्स आहे. ह्या रेंजमध्ये माझं एज आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मोजण्यासाठी संख्या किंवा नंबर सिस्टम लागते. त्यानंतर तुम्हाला विचारलं की आता घड्याळीमध्ये किती वाजलेले आहेत, बरोबर? तर तुम्ही सांगाल सर 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, व्हॉट एव्हर. आज तारीख काय आहे? 21, 22, 23, 24, 1, 2, 3, 4, 30, काही तारीख असू शकते. त्यानंतर समजा मला तुमच्याकडून काही पैसे घ्यायचे किंवा तुम्हाला माझ्याकडून काही पैसे घ्यायचे, तर ते एक फिक्स युनिट असतं की मी तुला 5 रुपये दिले, तू त्याच्या बदल्यात मला कॅडबरी देणार. आणि हे वाईस वर्सा, म्हणजे याच्या विरुद्ध होऊ शकतं, बरोबर? त्यानंतर आपल्याला पट्टीमध्ये काही मोजायचं आहे किंवा रुलरवर, स्केलवर काही मोजायचं आहे, की एखाद्या विशिष्ट रेखा आहे किंवा लाईन आहे त्याची लांबी मोजण्यासाठी आपण सेंटीमीटरमध्ये मोजतो. एखाद्या वस्तूचं वजन मोजण्यासाठी जसं आपण साखर आणतो 1 किलो, बरोबर, 1 kg, 2 kg, व्हॉट एव्हर. मला असं वाटतं की इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हे सर्वपणे व्यवस्थित समजत असेल. ठीक आहे? तर ह्या सर्वांसाठी आपल्याला नंबर सिस्टमची गरज पडते. आता नंबर सिस्टम काय आहे, कशी आहे, बरोबर? तर नंबर सिस्टम मध्ये ना 2 प्रकार असतात. एक असते संख्या, मी मराठीतही लिहितो आणि इंग्रजीमध्ये लिहितो, संख्या. आणि असतं अंक, ते मी मराठीत लिहिलं. त्याच्याच खाली मी इथे लिहितो नंबर आणि डिजिट. आता जर तुम्हाला विचारलं की तुमच्या वडिलांचा नंबर काय आहे, मोबाईल नंबर काय आहे, तर प्रत्येकाच्या वडिलांचा, आई वडिलांचा मोबाईल नंबर वेगळा वेगळा असणार. अंक असं आपण समजूयात की सर्वांना मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये क्लिअर समजतील. 98765432 1. हे किती आकडे झाले? 3 आणि 3 6. ठीक आहे. हा एक जनरल नंबर आहे. हा कुणाचाही वैयक्तिक मोबाईल नंबर नाही आहे. मी फक्त तुम्हाला समजवण्यासाठी हा एक मोबाईल नंबर म्हणून लिहिलेला आहे. तर मला याच्यामध्ये सांगा, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे नंबर मी फक्त उलट्या क्रमाने लिहिले. बट आपले मोबाईल नंबर सर्वांचे 10 आकड्याचेच असतात, म्हणून 10 डिजिटचेच असतात, म्हणून मी तुम्हाला समजावण्यासाठी हे सांगितले. आता मला सांगा, ही एक संख्या आहे की 10 संख्या आहेत? इज दिस सिंगल नंबर और मल्टिपल नंबर? दिस इज अ सिंगल नंबर. ही फक्त एक संख्या आहे. पण यामध्ये वापरले गेलेले अंक जे आहेत ते सेम आहेत का? नाही. याच्यामध्ये 10 अंक वापरले गेलेत. किती अंक वापरले गेलेत? 10. 10 डिजिट्स यामध्ये वापरले गेलेत. तर संख्या किंवा नंबर इज अ सिंगल अँड डिजिट्स आर मल्टिपल. म्हणजे एखाद्या संख्येमध्ये अनेक प्रकारचे अंक वापरले जाऊ शकतात. आता जर तुम्हाला विचारलं, एक संख्या सांगितली मी, कुठं? 22,765 किंवा 22,765. How many number is this? How many number are these? This is a single number. Number एकच आहे. This is single number. But how many digits have been used in this? There are multiple digits used. कोणते कोणते digits यूज झाले आहेत यामध्ये? 5, 6, 7, 2 आणि 2. तर यामध्ये 4च डिजिट यूज झाले. आता तुम्ही म्हणाल की सर ही संख्या 5 अंकी आहे आणि 4च डिजिट यूज झालेत, असं का म्हणू शकतोय आपण?
कारण इथे जर तुम्ही बघत असाल तर इथं 2 हा 2 वेळेस यूज झालेला आहे, बरोबर. एक मिनिट. 2 हे 2 वेळेस यूज झाले. संख्या एकच आहे, डिजिट एकच आहे, अंक एकच आहे, बरोबर. तर संख्या आणि अंक किंवा नंबर आणि डिजिट यामधला हा फरक झाला. ठीक आहे. आता आपण पुढच्या स्लाइडवर येऊ. जसं मी तुम्हाला समजून सांगितलं की डिजिट्स आणि नंबर मध्ये काय फरक असतो. नंबर जो असतो तो सिंगल असतो, करेक्ट. आणि त्यामध्ये वेगळी 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 डिजिट्स त्यामध्ये यूज होतात. नंबर इज अ सिंगल अँड डिजिट्स इज यूज. आता हे सगळं समजावण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे. जसं नंबर आणि संख्या, नंबर संख्या एक आहे आणि अंक आणि डिजिट सेम आहे. आता मला सांगा, आपल्या सर्वांची नावं आहेत, बरोबर. कुणाचं नाव अनिल आहे, कुणाचं अंजली आहे, प्रदीप आहे, पूजा आहे, काहीही आहे, बरोबर. आपल्या सर्वांची नावं वेगळी वेगळी आहेत. ठीक आहे. हे नाव घेतलं मी, हे नाव लिहिलं मी पूजा. ठीक आहे. हे नाव लिहिलं मी अनिकेत. हे मी मराठीत लिहिलंय. किंवा पूजा आणि अनिकेत. मला सांगा, यामध्ये जास्तीत जास्त किती प्रकारचे अल्फाबेट्स आपण यूज करू शकतो. नाव आपल्याकडे अनंत आहेत, बरोबर. अनंत प्रकारची नावं असू शकतात, बट त्यामध्ये जे नावं अल्फाबेट्स यूज होणार ते फिक्स आहेत. किती? 26 अल्फाबेट, बरोबर. हे कसं ठरलं? सर्वांना माहिती आहे. ए टू झेड मध्ये किती अल्फाबेट आहेत? 26 अल्फाबेट. हे 26 अल्फाबेट वापरूनच आपली नावं ठरणार आहेत. त्याचप्रमाणे त्याच हिशोबाने आपली सर्व ज्या संख्या आहेत किंवा सर्व जे नंबर्स आहेत ते अनलिमिटेड नंबर असू शकतात, बट त्यामध्ये यूज होणारे जे डिजिट्स आहेत ते फिक्स असणार. ते कोणते असणार? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे हे 10 अंक, हे 10 संख्या मिळून, हे 10 अंक मिळूनच आपली कोणतीही संख्या तयार होणार. हे 10 डिजिट मिळूनच आपली कोणतीही संख्या तयार होणार. या व्यतिरिक्त कुठलाही वेगळा डिजिट सध्या तरी आपल्या माहितीमध्ये नाही आहे. कारण आपली पूर्ण नंबर सिस्टम या 10 संख्या, या 10 अंकांवरच फिरते, या 10 डिजिट वरतीच फिरते. ओके. आता यांचा एक विशिष्ट क्रम बनणार, बरोबर. तुम्हाला जर विचारलं मी की ह्या संख्या वापरून कुठली एक 3 अंकी संख्या बनवा, तर कोण म्हणेल की सर 1, 2, 3 मीही बनवतो. कोणी म्हणाल की सर 2, 3, 1 बनवतो. कोणी म्हणाल 4, 5, 6 बनवतो. कोणी 7, 8, 9 म्हणेल, किंवा कोणी 9, 5, 2 म्हणेल, किंवा कोणी 2, 5, 9 म्हणेल. खूप साऱ्या संख्या याच्यामधून बनू शकतात, खूप सारे नंबर्स यामधून बनू शकतात. पण याची डिजिट्स जे आहेत ते फिक्स आहे. काय? 0 to 9 ह्या 10 डिजिट पैकीच संख्या आपण नंबर डिजिट्सच वापरणार आपण, आणि त्यानुसारच आपल्याला संख्या बनणार, बरोबर. चालेल. आता आपण येऊ पुढच्या याच्यावर. तुम्हाला डिजिट्स आणि नंबर किंवा संख्या आणि अंक यामधला फरक समजलेला असेल अशी माझी आशा आहे. कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज आपण तुम्ही विचारून घ्या. ठीक आहे. आता दुसरं आलं फेस व्हॅल्यू अँड पोझिशनल व्हॅल्यू. म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणजे ती व्हॅल्यू ज्या व्हॅल्यू मध्ये, आता मी तुम्हाला एक नंबर देतो, फॉर एक्झाम्पल एक नंबर सांगतो 27. यामध्ये ह्या या अंकाची फेस व्हॅल्यू किती आहे आणि पोझिशनल व्हॅल्यू किती आहे. हा अंक किती दिसतोय? 2. फेस व्हॅल्यू, याची फेस व्हॅल्यू नेहमी 2च राहणार. पण याची पोझिशनल किंवा प्लेस व्हॅल्यू, पोझिशनल किंवा प्लेस व्हॅल्यू ही 2 आहे का? नाही, ही आहे 20. आता हे बऱ्याच जणांना समजणार नाही की मी 20 का लिहिली, 2 लिहिले ना, मग मी 20 का लिहिलेली, बरोबर. तर ह्या संख्यांची पोझिशनल व्हॅल्यू जी आहे ती त्यांच्या जागेवरती किंवा त्यांच्या विशिष्ट पोझिशनवर ठरते. आता हे कसं तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. 1234 या संख्यामध्ये 1, 2, 3, 4 हे एक नंबर आहे 1234. तर याच्यामध्ये 1 ची व्हॅल्यू 1च आहे का? 2 ची व्हॅल्यू 2च आहे का? 3 ची व्हॅल्यू 3च आहे का? किंवा 4 ची व्हॅल्यू 4 आहे का? नाही, रॉंग. असं जर असतं तर सरळ सरळ आपण याचं 1 + 2 + 3 + 4 मिळून 10 व्हॅल्यू लिहिली असती, बरोबर. जे की चुकीचं आहे.
तर आता पोझिशनल व्हॅल्यू किंवा प्लेस व्हॅल्यू कशी कन्सिडर करतात किंवा कशी काढतात याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो. आता उदाहरण घ्या. एखादी संख्या आहे 23. याला आपण असं लिहू शकतो का 20+3 किंवा 20+3 असं लिहू शकतो. करेक्ट आहे. समजतंय सर्वांना. इंग्रजी आणि मराठी माध्यम दोन्ही विद्यार्थ्यांना समजत आहे. 20+3 मिळून 23 होतात. आता मला याच्यात सांगा 20 आणि 3 ह्या दोन व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे 2ची व्हॅल्यू ही 20 झाली आणि 3ची व्हॅल्यू 3च राहिली, काही झालं तरी. आता एखादा नंबर आहे, जर तो 3 अंकी असेल त्याला आपण असं लिहूया 562. तर याला आपण 500+60+2 असं लिहिलेलं आहे. असं का लिहिलंय? आता मला सांगा 500 अधिक 60 किती होतात? 560 आणि त्याच्यामध्ये 2 ऍड केल्यानंतर किती होतील? 562. थोडं थोडं समजतंय? नाही समजत आहे? काही हरकत नाही. नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट करून विचारा. आता यापेक्षा डिटेलमध्ये आपण जाऊया. ठीक आहे. बहुतेक जणांनी हे फोर्थ मध्ये शिकलेलं असेल किंवा ज्यांना नाही समजते त्यांना आपण विशिष्ट समजून सांगू. हे बघा, कुठलाही नंबर जो आहे तो कमीत कमी 1 अंकांचा असतो. ठीक आहे. आता आपण एक टेबल बनवूयात. यापेक्षा आपल्याकडे एक टेबल ऑलरेडी आहे. हा समजून घ्या. जो पहिला अंक असतो तो नेहमी एकम स्थानी किंवा युनिट डिजिट किंवा वन्स प्लेस मध्ये असतो, बरोबर. दुसरा अंक जो असतो तो नेहमी 10th प्लेसवर असतो. तिसरा अंक जो असतो तो नेहमी 100 किंवा शतक पोझिशनवर असतो. हा दशक पोझिशनवर. हा असतो सहस्त्र किंवा हजार किंवा थाउजंड पोझिशनवर. आणि हा असतो 10,000 पोझिशनवर. म्हणजे या ठिकाणी जी काही व्हॅल्यू असेल, जर इथं 5 लिहिलं तर याचा अर्थ 5 गुणिले 10,000. इथं जर 2 लिहिला तर याचा अर्थ 2 गुणिले 1,000 होत असतं. आता हे कसं समजेल तुम्हाला? बरोबर. उदाहरण देतो. आता ही लिहिलेली 12,345. 12,345 याचं जर उदाहरण मी तुम्हाला सांगितलं तर इथं एकम स्थानी कोणता अंक आहे? वन्स वन्स पोझिशनवर कोणता अंक आहे? 5. तर आपण 5 लिहू. बरोबर. 10th पोझिशनवर कोणता अंक आहे? 5च्या इकडे कोणता अंक आहे? 5च्या जस्ट लागून 4. करेक्ट. तर इथं आपण लिहूया 4. आता त्याच्या इथं 3, तर 2 आणि इथं 1. आता 1 ची फेस व्हॅल्यू एकच आहे, बट त्याची प्लेस व्हॅल्यू किंवा त्याची पोझिशनल व्हॅल्यू ही 10,000 किंवा 10,000 आहे. का? कारण तो त्या पोझिशनवर लँक करतो. दुसरा जो अंक आहे हा 4थ्या पोझिशनवर किंवा 1 सहस्त्र पोझिशनवर लँक तिथे तो थांबलेला आहे. तिसरा जो अंक आहे तो शतक पोझिशनवर, म्हणजे याची व्हॅल्यू 300 आहे, याची व्हॅल्यू 40 आहे, याची व्हॅल्यू 5 आहे. समजलं? आता मला सांगा 10,968. आपण वाचतानाच असं वाचतो ना, 10,968 किंवा 10,968 असं वाचतो, बरोबर. तर 8 ची व्हॅल्यू ही पूर्णपणे फक्त आणि फक्त 8च आहे. त्यानंतर झाली कोणती व्हॅल्यू आपली? 6 ची व्हॅल्यू ऍक्च्युली 60 आहे. 9 ची व्हॅल्यू 900 आहे किंवा 900 आहे. ते 0 ची व्हॅल्यू, 0 कुठल्याही अंकाच्या ठिकाणी आलं तरी त्याची व्हॅल्यू 0च असते, कारण 0ला तुम्ही जर 1,000ने मल्टिप्लाय केलं तरी त्याचं उत्तर काय येतं? 0च येतं. त्यामुळं 0 हा कुठेही असला तरी त्याची फेस व्हॅल्यू आणि त्याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्याची पोझिशनल व्हॅल्यू आणि त्याची फेस व्हॅल्यू ही नेहमी 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 0च असते. अपेक्षा आहे की हे सर्वांना समजलेलं आहे. कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करून विचारा. ठीक आहे. आता या बाकीच्या 3 संख्या मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही. आशा आहे की तुम्हाला हे सर्व समजलं असेल. ठीक आहे. त्यानंतर आता जर तुम्हाला सांगितलं की 4, 5, 3 आणि 2 या संख्यांना मिळून एक मोठ्यात मोठी संख्या बनवा जी 4 अंकाची असेल आणि ज्याची 4 फाइंड द बिगेस्ट नंबर युजिंग दिस 4 डिजिट्स when all the 4 digits are different. बरोबर. आणि मराठीतही सेम प्रश्न मी समजून सांगतो तुम्हाला की या 4 अंकांना वापरून एक अशी संख्या बनवा ज्याचे 4ही अंक वेगळे वेगळे असतील. आता ते 4, 5, 3, 2 हे अंक तुम्हाला दिलेले आहेत. तर या संख्यांना वापरून किंवा या डिजिट्सला वापरून मोठ्यात मोठी संख्या किंवा लार्जेस्ट नंबर कसा फॉर्म करायचा? तर नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवायची. जेव्हा तुम्हाला लार्जेस्ट सांगितलेलं आहे तेव्हा काय करणार तुम्ही? तेव्हा तुम्ही असं करणार की तो संख्या सगळ्यात मोठी असली पाहिजे, म्हणजे त्याच्या जो आता ही 4 अंकी संख्या आहे, बरोबर. म्हणजे इथं जो अंक असेल
किंवा इथं जो नंबर येईल, इथं जो डिजिट येईल, त्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असली पाहिजे, बरोबर. इथं जर मी 2 टाकला तर याची व्हॅल्यू काय येईल? 2000. का? कारण हा 1000 पोझिशनवर आहे ना, हा 100 पोझिशनवर आहे, हा 10th पोझिशनवर आहे, हा 1 पोझिशनवर आहे. जर मी इथं 4 प्लेस केला तर याची व्हॅल्यू 4000 होईल. जर इथं मी 3 प्लेस केला तर याची व्हॅल्यू 3000 होईल. आणि इथं जर मी 5 प्लेस केला तर याची व्हॅल्यू 5000 होईल. तर तुम्हीच सांगा मला, सर्वात मोठी संख्या फॉर्म करण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल? उतरत्या किंवा डिसेंडिंग सिक्वेन्समध्ये, उतरत्या क्रमाने आपल्याला लिहावं लागेल. जी सगळ्यात मोठी संख्या आहे ती आपल्याला सगळ्यात मोठ्या पोझिशनवर लिहावं लागेल. 5, त्यानंतर इथे लिहावं लागेल 4, 3 आणि 2. याचा अर्थ युजिंग ऑल दिस 4 नंबर, या 4 संख्यांचा वापर करून तयार झालेली मोठ्यात मोठी संख्या जी असेल ती असेल 5432. समजलं? नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवायची की जेव्हा तुम्हाला विचारलंय की whenever you have asked to create the largest number, तुम्हाला जर सगळ्यात मोठी संख्या तयार करण्यास सांगण्यात आलं तर नेहमी ध्यानात ठेवायचं की उतरत्या क्रमाने संख्या लिहायच्या. ज्या सर्वात सर्वात मोठी जी संख्या आहे ती सर्वात मोठ्या पोझिशनवर ठेवायची. आता इथे सर्वात मोठी पोझिशन हजाराची किंवा 1000 आहे, म्हणून 5432. 5 पेक्षा लहान कोणती आहे? 4. 4 पेक्षा लहान कोणती आहे? 3. 3 पेक्षा लहान कोणती आहे? 2. तर त्या हिशोबातच आपण इथे काम केलेलं आहे. त्या त्या सिक्वेन्समध्येच आपण असं लिहिलेलं आहे, 5432. तुम्हाला जर सांगितलंय की 3, 0, 7 आणि 9 यांचा यूज करून लार्जेस्ट 4 डिजिट नंबर क्रिएट करायचा आहे, समजलं? तर तुम्ही काय करणार? यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 7. सर्वात मोठी संख्या 9 आहे, त्यानंतर 7 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 0 आहे. तर तुम्ही या सिक्वेन्स मध्ये लिहिणार. तर नेहमी ध्यानात ठेवायचं, सर्वात मोठी संख्या त्याच्यानंतर अशा करून 4 संख्यांचा आपल्याला सिक्वेन्स मिळवायचा असेल. इथं फर्स्ट संख्या येणार, इथं दुसरी येणार, इथं तिसरी येणार आणि इथं चौथी येणार. तर याच्यामुळे 9730 9730 ही या 4 संख्यांना वापरून तयार झालेली सर्वात मोठी संख्या आहे. हे क्लिअर झालं? अपेक्षा असेल. काही समजलं नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारा. सॉरी. हा, इथे सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला 9732 या सगळ्या संख्यांना यूज करून सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. तर इथं त्यांनी ते सांगितलंय काय, की जी सगळ्यात मोठी संख्या आहे तिला आधी तुम्ही इथं लिहा, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी संख्या इथं लिहा, त्याच्यापेक्षा छोटी संख्या इथं लिहा, त्याच्यापेक्षा छोटी संख्या इथं लिहा. समजलं? आता सेकंड, हे 4 डिजिट दिले आहेत तुम्हाला 8640. तर या सगळ्यांना यूज करून तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या यूज करायची, मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. तर इथं सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे? 8. त्यानंतर मोठा आकडा कोणता आहे? 6. त्यानंतर मोठा डिजिट कोणता आहे? 4. आणि त्यानंतर मोठा डिजिट कोणता आहे? 0. तर तुम्हाला जर मी कोणत्याही 4 संख्या दिल्या आणि तुम्हाला सांगण्यात आलं की 4 संख्यांना मिळून तुम्हाला सगळ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, तर तुम्ही कसं करणार याचा अंदाज तुम्हाला आलेला असेल. आता हेच तुम्हाला इथं ह्या रोबोट शेजारी इथे लिहिले बघा, 1000, 100, टेन्स, 1. मी हे तुम्हाला समजून सांगितलंय. 1000 म्हणजे ही तुमची हजारावी पोझिशन किंवा त्यानंतर हंड्रेड्स म्हणजे ही शतकावी पोझिशन, त्यानंतर ही टेन्स म्हणजे ही दशक स्थानची पोझिशन, आणि हे आहे वन्स म्हणजे हे एकम स्थानची पोझिशन. तर कुठलाही मोठा नंबर तयार करण्यासाठी 1000 प्लेसवर लार्जेस्ट डिजिट एंटर करायचा, त्यानंतर सेकंड लार्जेस्ट एंटर करायचा, त्यानंतर थर्ड लार्जेस्ट एंटर करायचा आणि त्यानंतर फोर्थ लार्जेस्ट एंटर करायचा. आता ज्यांना कोणाला समजलं नसेल की लार्जेस्ट कोणता आहे आणि सेकंड लार्जेस्ट आणि फोर्थ लार्जेस्ट कोणता आहे, तर सिक्वेन्स नेहमी ध्यानात ठेवा. ठीक आहे, सर्वांना समजवण्यासाठी आपण एक गोष्ट ध्यानात घेऊया. नेहमी ध्यानात घ्या, 0 हा सगळ्यात छोटा आहे, त्यानंतर आहे 1, त्यानंतर आहे 2, त्यानंतर आहे 3, त्यानंतर आहे 4, त्यानंतर आहे 5, त्यानंतर आहे 6, त्यानंतर 7, त्यानंतर 8 आणि त्यानंतर 9. सिक्वेन्स तुम्हाला सगळ्यांना समजला असेलच. या हिशोबातच नेहमी तुम्हाला सिक्वेन्स फॉर्म करायचा आहे. तर तुम्हाला समजलं असेल की हाऊ टू फॉर्म द लार्जेस्ट 4 डिजिट नंबर विथ डिस्टिंक्ट डिजिट्स तुम्हाला समजवण्यात आले. सर्वात मोठा संख्या जो आहे तो 4th डिजिटवर म्हणजे 1000 पोझिशनवर ठेवायचा, त्यापेक्षा थोडासा छोटा जो आहे सेकंड लार्जेस्ट तो 100 पोझिशनवर ठेवायचा, त्यापेक्षा थोडासा जो मोठा आहे
थोडासा छोटा आहे तो 10th पोझिशनवर, आणि जो सगळ्यात छोटा आहे त्याला आपण सेकंड युनिट पोझिशनवर किंवा वन्स पोझिशनवर ठेवायचं. आता तुम्हाला हेच करण्यासाठी सांगण्यात आलंय की हाऊ टू फॉर्म द स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे, स्मॉलेस्ट नंबर कसा फॉर्म करायचा. आता इथे सांगण्यात आलंय तुम्हाला 4 नंबर दिलेत. कोणते 4 नंबर? 2, 3, 5, 9. फॉर्म द स्मॉलेस्ट नंबर युजिंग these 4 digits. समजलं तुम्हाला? फॉर्म द स्मॉलेस्ट नंबर युजिंग these 4 digits. आता मी तुम्हाला काय सांगितलंय, स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करण्यासाठी सर्वात छोटा जो अंक आहे त्याला कोणत्या पोझिशनला ठेवायचं? त्याला ठेवायचं आपण 1000 पोझिशन. सर्वात छोटा जो अंक आहे तो आहे 2. 2 is the smallest number among these 4. This should be in the position of 1000. मराठीत ते सांगितलं, इंग्रजीत ते सांगितलं. त्यानंतर 2 पेक्षा थोडासा मोठा अंक कोणता आहे? Which is the slightly larger digit than 2, it is 3. Okay. Which is third smallest किंवा second largest digit? 5. And the largest digit should be at the unit place. So this is the smallest number formed using all these 4 digits. ओके. आता या कंडिशन मध्ये तुम्हाला समजलं असेल, उतरत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरने असेंडिंग ऑर्डरने तुम्हाला लिहायचं आहे. चढत्या क्रमाने जो सगळ्यात छोटा नंबर आहे त्याला तुम्ही 1000 पोझिशनवर लिहा. त्यापेक्षा थोडासा मोठा आहे त्याला तुम्ही 10 कोणत्या पोझिशनवर? 100 पोझिशनवर. त्यापेक्षा थोडासा मोठा आहे त्याला तुम्ही 10th पोझिशनवर लिहा, आणि जो सगळ्यात मोठा आहे त्याला तुम्ही युनिट पोझिशनवर लिहा. दिस इज द प्रोसिजर टू फॉर्म द स्मॉलेस्ट नंबर युजिंग 4 डिजिट्स. आता या कंडिशन मध्ये कुठेही 0 तुम्हाला मेन्शन नव्हता. ठीक आहे. आता 0 जर जेव्हा मेन्शन नसेल तेव्हा तुम्ही सरळ सरळ ही प्रोसेस वापरू शकता. बट जेव्हा तुम्ही 0 वापराल तेव्हा तुमचं काय होईल? सर्वात छोटा डिजिट कोणता होईल? 0च होऊन जाईल. जर 0ला तुम्ही 1000 पोझिशनवर ठेवलं तर ती संख्या 4 अंकी न राहता ती संख्या 4 डिजिटची न होता 3 डिजिटची होईल. कळालं तुम्हाला? ठीक आहे. नसेल समजलं आपण डायरेक्ट लाईव्ह एक्झाम्पल करून करूया. जर तुम्हाला 4 डिजिट्स दिलेले आहेत 0, 7, 4, 9, आणि you have to ask to create the smallest number using these 4 digits. तुम्हाला सांगण्यात आलंय की या 4 संख्या वापरून तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे. तर जसं मी तुम्हाला समजून सांगितलं, तुम्ही काय करणार? सर्वात आधी काय लिहिणार? 0. का? कारण 0 इज द स्मॉलेस्ट नंबर. त्यानंतर तुम्ही त्याच्यापेक्षा थोडासा मोठा कोणता आहे? 4. त्यापेक्षा थोडासा मोठा 7, आणि त्यापेक्षा थोडासा मोठा 9, असं तुम्ही लिहिणार. But is this the smallest 4 digit number found using these numbers? No, this is incorrect. जर टेक्निकली पाहिलं तर तुम्ही हा नंबर 3 अंकाचाच आहे किंवा 3 डिजिट्सचाच आहे. का? कारण 0479 इज इक्वल टू 479. 479 इज अ 3 डिजिट नंबर. तो त्या सिनेरिओ मध्ये तुम्हाला नेहमी एक ध्यानात ठेवायचं की 4 शुड बी ऑलवेज सेकंड लार्जेस्ट पोझिशन. म्हणजे आता हा 4 अंकी संख्या आहे, दिस इज अ 4 डिजिट नंबर. टू लार्जेस्ट पोझिशन इज अ 1000 पोझिशन. करेक्ट आहे. त्यानंतर 100 पोझिशन, त्यानंतर 10th पोझिशन, आणि त्यानंतर युनिटी पोझिशन. आता ह्या पोझिशन बद्दल मी बोलतोय, ज्यांना समजत नाही त्याच्यासाठी आपण उद्या एक नवीन व्हिडिओ बनवूया, त्यांना क्लिअरली समजेल. उद्या आजची व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आजची व्हिडिओ पूर्णपणे समजेल. तर त्या केसमध्ये काय करायचं आहे? 0 जो आहे शुड बी ऑलवेज इन 100 पोझिशन. त्यानंतर त्यापेक्षा थोडासा जो मोठा आहे त्याला तुम्ही 1000 पोझिशनवर लिहा. त्यापेक्षा थोडासा मोठा आहे त्याला 10th पोझिशनवर लिहा, आणि त्यापेक्षा सर्वात मोठा आहे त्याला तुम्ही युनिट पोझिशन लिहा. सो दिस इज द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर यू कॅन फॉर्म युजिंग these 4 नंबर्स, 4 डिजिट्स. समजलं? आता याच्याशी मिळते जुळते किंवा असे क्वेश्चन्स कसे बनतात ते आपण तुम्हाला समजून सांगूया. ठीक आहे, चालेल. अशा तुम्हा सर्वांना ते समजलं असेल की कोणताही 4 डिजिट नंबर वापरून लार्जेस्ट नंबर किंवा कोणताही 4 डिजिट नंबर वापरून स्मॉलेस्ट नंबर आपल्याला कसा फॉर्म करता येतो. चला तर आपण या संदर्भात काही प्रश्न सोडूया. चला, पहिला प्रश्न आहे जो की आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर? आता ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर कोणता आहे? ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर म्हणजे ग्रेटेस्ट स्मॉलेस्ट 8 डिजिट नंबरच्या थोडासा आधी. कुठलाही ग्रेटेस्ट नंबर जो असतो XYZ डिजिटचा, तो 9 ने कन्सिडर होतो. कधी पण 9 ने स्टार्ट होतो. तो ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर काय असणार आहे? 9, 9, 9, 9, 9, 9, 9. हे सर्व 9 आहेत. हा ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर आहे. याच्यामध्ये 1 ऍड केला की लगेच हा नंबर 1 ने वाढवून तो 8 डिजिट मध्ये कन्वर्ट होईल. बरोबर? दिस इज द ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर.
व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 7 डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर? स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कोणता आहे? 1000. आता याच्यामधला डिफरन्स विचारलाय. डिफरन्स जेव्हा विचारतो तेव्हा आपल्याला लार्जेस्ट नंबर, जो लार्ज नंबर आहे त्याच्यामधून स्मॉल नंबर मायनस करायचा असतो. ठीक आहे. आता याचं उत्तर काय येईल? 9 9 9 minus 0 9 9 minus 0 9 9 minus 1 8 त्यानंतर 9 जसलं तसं 9 जसलं तसं 9 जसलं तसं. हे झालं याचं उत्तर. आता याच्याशी मिळता जुळता आपला कोणता पर्याय दिसतोय आपल्याला? ऑप्शन नंबर डी. आशा आहे तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. आता आपण सॉल्व्ह करूयात दुसरा प्रश्न. What will be the difference between greatest 6 digit number and greatest 5 digit number? आता ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर म्हणजे काय? 9 हा अंक 6 वेळेस येणार. ओके. आणि ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर म्हणजे काय? 9 हा अंक किती वेळेस येणार? 5 वेळेस येणार. आता याची वजाबाकी केल्यानंतर 9 minus 9 0 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 9 झालं तसा. वन्स 10 100 1000 10,000 लॅक्स म्हणजे याचं उत्तर आलं 9 लॅक. आता याच्याशी मिळतं जुळतं उत्तर कोणतं दिसतंय आपलं? डी. ठीक आहे. चला आता आपण घेऊया तिसरा प्रश्न. Find the difference between 5 digit greater and 5 digit smaller number with different digits. Okay. 5 digit greater number and 5 digit smaller number with different digits. ओके. याचा अर्थ असा आहे की 5 अंकी जो मोठ्यात मोठी संख्या तयार होईल बट त्याच्यामध्ये सर्व डिजिट्स डिफरंट पाहिजे. 5 अंकी जर सर्वात मोठी संख्या बघितली आपण तर कोणती आहे? 99999. बट इथे सर्व डिजिट्स रिपीट होत आहेत. तुम्हाला मी हायेस्ट नंबर किंवा लार्जेस्ट नंबर क्रिएट करण्याचं सांगितलंय. आपण काय करणार मग? जर सगळे डिजिट वेगळे ठेवायचे तर आपण हायेस्ट सगळे नंबर घेऊया. 9 8 7 6 5. दिस इज द काय? 5 digit largest number with different digits and 5 digit smaller number. आता 5 digit smaller number घ्यायचा आहे. 5 digit जर स्मॉलेस्ट नंबर घ्यायचा आहे आपल्याला तर आपण काय घेणार? तुम्हाला सांगितलंय मी, जेव्हा स्मॉलेस्ट नंबर घ्यायचा आहे आणि त्याला जर 5 डिजिट्स करायचा असेल तर इथं झिरोला कधी पण सेकंड पोझिशनवरच यावं लागेल. ठीक आहे. आणि लास्ट स्मॉलेस्ट 4 डिजिट 5 डिजिट्स कोणते आहेत? 0 1 2 3 4 यांच्यापासून तयार होणारा एक 5 डिजिट नंबर पाहिजे आपल्याला जो की सगळ्यात स्मॉलेस्ट असेल. तर 1 इथे येईल, 2 3 4 हा झाला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर विथ ऑल डिफरंट डिजिट्स. ठीक आहे. तर आपल्याला 98765 मधून 10234 मायनस करायचं आहे. त्याचं उत्तर काय येईल? 98765 मायनस 10234. 5 मधून 4 गेले 1 6 minus 3 3 7 minus 2 5 8 minus 0 8 9 minus 8. आपलं उत्तर काय आलं? 88,531. याचं उत्तर कुठे दिसतंय का? ऑप्शन मिळतं. दॅट्स इट. आपलं उत्तर बरोबर आहे. आशा आहे आज मी जेवढं शिकवलं तेवढं सगळं तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट आहे असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट करून कळवा. थँक्यू व्हेरी मच.